आणि आता बातमी आहे जळगावच्या पाळधी गावामधून। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नीच्या गाडीचा धक्का लागल्यानं वाद निर्माण झाला आणि त्यानंतर दोन गट आमने-सामने आल्यानं मोठी जाळपोळ देखील झाली। पाळधी गावामध्ये नेमकं काय घडलंय पाहूया। मंत्री गुलाबराव पाटलांच्या जळगावच्या पाळधी या गावात दोन गटाच्या वादात अक्षरशः जाळपोळ आणि तोडफोड झाली। आणि सध्या पाळधी गावात संचारबंदी आहे। वादाची ठिणगी ही मंत्री गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून पडली। 31 डिसेंबरला गुलाबराव पाटलांच्या पत्नी कारमधून जात असताना ड्रायव्हरनं हॉर्न वाजवला, पण हॉर्न वाजवून सुद्धा काही तरुण बाजूला न झाल्यानं चालकानं गाडीतून उतरून बाजूला होण्यास सांगितलं। मात्र तरुणांनी ड्रायव्हरला शिवीगाळ केल्याची माहिती आहे। त्यानंतर गुलाबराव पाटलांच्या पत्नी गाडीतून उतरल्या, पण गुलाबराव पाटलांच्या पत्नीलाही शिवीगाळ झाल्याचा आरोप आहे। याच वादातून दोन गट आमने सामने आले आणि पाळधी गावात काही वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ झाली। काही दुकानांना आग लावण्यात आली तर कुठे तोडफोड करण्यात आली। त्यानंतर गावात शांतता निर्माण करण्यासाठी संचारबंदी घोषित करण्यात आली आहे। पोलिसांनी 25 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून 7 जणांना अटक करण्यात आली आहे। 20 ते 25 लोकांविरोधात आपण फिर्याद दाखल केलेली आहे आणि त्यामध्ये आपण आतापर्यंत 7 लोकांना अटक केलेली आहे। पाळधी या गावामध्ये काही कालावधीकरता आपण कर्फ्यू लावलेला होता। काल रात्रीपासून हा कर्फ्यू चालू आहे। कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही असे आपले वर्तन नसावेत आणि पोलिसांना शांतता राखून सहकार्य करावेत। मला संपूर्ण याची माहिती नाही, पण कायदा सुव्यवस्था कोणीच हातात घेऊ नये आणि कायदा सुव्यवस्थेचं राज्य राखणे सगळ्या नागरिकांचंच कर्तव्य आहे। पोलीस आपलं काम चोख करतील एवढंच मला या ठिकाणी म्हणायचं। तर या जाळपोळीत दुकानदारांचंही मोठं नुकसान झालं। जब मैं आया तो दुकान जल रही थी और अग्निशामक के बम में दुकान बुझा रहे थे, लेकिन बुझा भी रहे थे तो शटर पे पानी मारा जा रहा था। जहाँ से जगह शटर टूटे थे वहां से कोई पानी नहीं मारा जाता। मैंने उनको बोला कि मेरा कम से कम 20 लाख रहा थे, 20 लाख रुपए का नुकसान है। हमारी बूट चप्पल की दुकान थी, बूट चप्पल की दुकान थी। हमको भी रात को 12 बजे मालूम गिरा कि दुकान के अंदर आग लग गई हमारे। जब हम आए तो बम्बे से आग बुझाई जा रही थी, तो वैसा कुछ पता नहीं चला हमारे को कैसी लगी क्या लगी। मेरा नुकसान तो बहुत 10 से 12 लाख रुपए का नुकसान है। जब मैं 10:30 बजे बंद करके गया और घर पे जाती फोन आया कि अब आपका तोड़ फोड़ चालू हो रही और आग लगा दी। फिर हम घर पर ही बैठे। फिर एक ने बोला, एक को फोन आया एसपी साहब का कि भाई जितने भी दुकान वाले हैं इधर आ जाओ कंप्लेंट करने। तो वैसे कुछ नहीं कोई बचा नहीं। पाळधी गावात मोठा बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आलाय। तसंच संचारबंदीमुळे तणावपूर्ण शांतता आहे। अद्याप या प्रकरणात मंत्री गुलाबराव पाटलांची कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।